हे आमच्या महाराजांचे भाऊसाहेब अत्रे प्रसिद्ध सर्वोदय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी महाराजांच्या संस्थेत बालमंदिर सांभाळतात. शांताताई अत्रे महाराजांच्या संस्थेचे संस्थापक जे आहेत त्याचे भाऊसाहेब आहेत. त्यांची पत्नी आहे आणि म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची, माझ्या कवितेच्या दृष्टीनं महत्त्वाची असे. भाऊसाहेबला परभणीकडे जास्त मुक्काम असतो त्यांचा होता, राहत होता. तिकडे त्यांना काकासाहेब अत्रे म्हणतात. असो, माझ्यासाठी महत्त्वाचं असं की मधमाशी जसं पिकाचं संरक्षण करते, संवर्धन करते, तसं त्यांना माहीत झालं मी कविता करतो आणि म्हणून माझ्या कवितेला संवर्धन करायचं, त्याचं सातत्य राखायचं, एक विशिष्ट दर्जा त्यात राहिला पाहिजे, अशा तऱ्हेचं मार्गदर्शन करायचं, एवढं काम त्यांनी केलं आणि म्हणून माझ्या दृष्टीनं महत्त्वाची. मला सोमनाथला पाठवण्यात भाऊसाहेबाचा आणि माझ्या वडील बंधूचा मोठा हात. त्यांनी जबरदस्तीनं मला सोमनाथला पाठवलं. आता दिवाळीत अधिवेशन होतं, विश्रांत बेडेकर अध्यक्ष होते आणि मी निघालो सोमनाथला जायला. का भाऊसाहेबांना भेटून जावं म्हणून घरी गेलो. शांताताई म्हणे भाऊसाहेब गेले कुठं, परभणीला. आज त्यांचा मुक्काम आज अमरावतीला आहे. पेंडसे की एवढे वकील होते, त्यांच्याकडे मुक्काम होता. मी अमरावतीला त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं मी सोमनाथला चाललो, तुमचे काही चिठ्ठी वगैरे काही असू द्या. सरळ शब्दात सांगितलं त्यांनी. स्वतःचं कॅरियर स्वतः घडवतात, दुसऱ्याचा हातभार लागायला नको. खरंच चांगला सल्ला दिला. आम्ही सोमनाथला गेलो. पुढे एखाद्या सांगितलंच काय झालं तर हे माझ्या कवितेचं संवर्धन करण्याचं काम यांनी केलं आणि म्हणून मला मधमाशासारखे वाटतात संवर्धन करणे. यांना परभणीकडे काकासाहेब अत्रे म्हणतात मराठवाड्यात. काकासाहेब किंवा भाऊसाहेब अत्रेंबद्दल थोडक्यात माहिती अशी, पूर्ण तर स्वतः कधी सांगत नाही, पण इकडून तिकडून कळलेली माहिती अशी की भाऊसाहेब पुलगाव डेपोमध्ये मोठ्या पदावर होते. मिलिटरी डेपोत मोठ्या पदावर. जर्मनीत असताना त्यांनी मराठी टाईपरायटरचा शोध लावला. मी संशोधकही होते. आम्हाला समजलेली बातमी आहे, स्वतः कधी तोंडानं सांगणार नाही ते, आणि त्यांचे मित्र त्याच्यावर पक्के कधी सांगणार नाहीत. तर एक दिवस मिलिटरी ट्रीप सेवाग्रामला भेटायला गेले गांधीजीला. गांधीजी कोण आहे मी पाहतो. आपला मस्त ड्रेस गीस घालून, जोडे गिले घालून मिलिटरीचे गांधीजीला भेटायला गेले. देव जाणे काय चमत्कार झाला. तिथून जे परतले, मिलिटरीचे कपडे गेले बाजूला, अंगावर साधा खादीचा पंचा, खांद्यावर दुसरा पंचा, दोनच ड्रेस. जन्मभर ते तत्त्व पाळलंच हो याचं, आणि जन्मभर त्यांनी गांधीवादाचा, सर्वोदयाचा हे केला. आमची ट्रीप गेली ती अजिंठ्याला. परतताना माहीत झालं विनोबाजीचं भाषण आहे इथं, आणि म्हणून त्या दिवशी तिथं मुक्काम केला. सकाळी रेल्वे स्टेशनवर आलो. तिथं भाऊसाहेब होते, कारण भाषणाला आले असतील.
मला त्याने ओळखलं, तू वत्सलाचा भाऊ का? मी तो मी म्हटलं काका भाऊसाहेब हे रेल्वे लाईन या रुळावर कशी येते? मग त्यांनी काय केलं, आमचे 5-25 पोरं बरोबर घेतले आणि शेवटी गेले आणि तिथं आम्हाला समजून सांगितलं की रेल्वे रूळ असं इथं खटका ओढतात, इथं अशी बदलते तशी. इतकं ज्ञानाची पिपासा असणारा माणूस आमच्या जीवनात आला. आमच्या जीवनाचं तर सोनं केलंच, स्वतः इतका वरतच राहिला गांधीवादी माणूस. खरंच भाऊसाहेबाची उतरळ होण्यासाठीच हा व्हिडिओ करून राहिलो मी. यांच्यामुळं माझ्या कविता जास्त लिहिल्या नाही, पण ज्या काही असन त्यातलं चांगलंच यांचं आहे.